नमस्ते. आज आपण चिकन स्टिक बनवतोय. त्यासाठी चिकन ब्रेस्ट आहे ते एकदम पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत. आता याला चिकन मसाला, थोडेसे जिरे पावडर, त्याचबरोबर रेड चिली पावडर, चवीनुसार मीठ घातलं आणि आता मिरी पावडर, बडीशेपची पावडर आणि धणे पावडर हे मिक्स केलं. दही आणि लिंबू घालून हा मसाला व्यवस्थित मिक्स करून चिकन ब्रेस्टला लावून घेतला. मसाला लावून झाल्यानंतर याच्यावरून थोडंसं 1 चमचाभर तेल सोडायचं आणि आता आपण याला इंडियन तडका देणार आहे. त्यासाठी भरपूर पुदिन्याची पानं, भरपूर कोथिंबीर आणि भरपूर कढीपत्त्याची पानं आहेत ती अशी हाताने चुरून याच्यामध्ये मिक्स करायची आणि याला झाकून 1 तासभर ठेवून द्यायचं. आता आपल्या आवडीच्या भाज्या घ्यायच्या. पसरट पॅनमध्ये थोडंसं तेल, थोडंसं बटर लावून आता हे जे मॅरिनेट केलेले चिकन ब्रेस्ट आहेत ते आपण भाजून घेणार आहोत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपण यांना भाजणार आहोत. तर सतत आलटीपलटी करायचं नाही. 2 वेळा त्याला पलटून घ्यायचं आणि व्यवस्थित हे चिकन ब्रेस्ट आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. असं केल्यामुळे हे अतिशय ज्युसी होतात आणि खातानाही वरून कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट असे छान लागतात. आता हे साईडला काढून घेतले तर त्याच पॅनमध्ये थोडंसं बटर घालायचं आणि बारीक चिरलेले भाज्या ॲड करायच्या. इथे सुरुवातीला मी उकडलेले बीन्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर कांदा पातळ चिरून घेतलेला आहे, गाजर पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतलेला आहे, काकडी, कोबी घ्यायचा. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. वरून थोडंसं मीठ घालायचं आणि मोठ्या गॅसवरच हे थोडंसं पॅनमध्ये ठेवून त्याच्यावर चिकन स्टिक्स ठेवायचे आणि मस्त आपले हे गरमागरम सर्व करण्यासाठी चिकन स्टिकची रेसिपी तयार होते. आवडल्यास